अखेर आखार पीडित शेतकऱ्यांचा संघर्ष यशस्वी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेश आणि आंदोलनाची सांगता. श्रीरामपूर तालुक्यातील आखार पीडित शेतकऱ्यांच्या संघर्षाला अखेर यश मिळालं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आदरणीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी प्रशासनाला काम थांबवण्याचे आदेश देत पुढील कार्यवाही पावसाळी अधिवेशनात निश्चित करून शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल असं अखिल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय अजित काळे साहेब यांनी स्पष्ट केले. या आंदोलनादरम्यान अजित काळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या वेदना आणि तळमळ मंत्री महोदयांसमोर ठामपणे मांडल्या. या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, पोलीस प्रशासन आणि सर्व संबंधित यंत्रणांनी सकारात्मक संवादाची भूमिका घेत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांची पूर्तता करण्याचं वचनही दिले. या पार्श्वभूमीवर अखेर आंदोलनाची सांगता झाली असून शेतकरी संघटनेला तात्पुरते समाधान मिळाले आहे. श्रीरामपूर पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य आणि शेतकऱ्यांना दिलेली सन्मानजनक वागणूक याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अखिल शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय अजित काळे साहेब यांचे नेतृत्व आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे यशस्वी शिष्टाईबद्दल हार्दिक अभिनंदन. अखेर आखार पीडित शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश मिळाले आहे. शेतकरी हितासाठी आवाज उठवणारे आणि आंदोलनात सहभागी असलेले पुढारी, शेतकरी बांधव आणि पदाधिकारी विशेष उल्लेखनीय ठरले. सचिन वेताळ, शरद असने, बाळासाहेब बकाल, सुनील असने, बाळासाहेब असने, डॉक्टर दादासाहेब अधिक, संजय बाळासाहेब अधिक, बापू गोरे, सतीश नाईक, भारत शिंदे, बाबासाहेब वेताळ, ॲडव्होकेट घोडे, भाऊसाहेब जितेंद्र चांदगुडे, दत्तात्रेय वेताळ, उत्तम पानसरे, गोरक्षनाथ वेताळ, अभिषेक वेताळ, रामकृष्ण वेताळ, सुरेश टाके, दिलीप गलांडे, डॉक्टर नितीन असने, संतोष पठारे, नाईक सर, सुजित बोडके, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट कावळे भाऊसाहेब, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तालुका श्री बाबासाहेब नागवडे, त्याचबरोबर बापू देशमुख, दादासाहेब नाबादे, ज्येष्ठ नेते दत्तू पाटील निकम, नरेंद्र काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे त्यावेळेसचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विषयाला मदत केलेली असल्यामुळं शासकीय स्तरावर हा विषय बऱ्यापैकी पुढे सरकला होता. उच्च न्यायालयाने त्या अनुषंगाने निर्णय दिला. निर्णय काय होता की 8 आठवड्याच्या आत कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना मागाव्या. आणि हे कोर्टाचं म्हणणं कशावर होतं? शासनाने दिलेल्या पत्रावर. अपेक्षित असं होतं की 8 आठवड्यात कायदा तयार होणार आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याची प्रक्रिया चालू होणार. मित्रांनो, बऱ्याच काही गैरसमजुती आहेत. त्याच्यामध्ये खास करून ही निवडणूक लागली, मग ही अडचण आली, त्याच्यानंतर सरकार बनलं म्हणून ही अडचण आली, त्याच्यानंतर मिनिस्ट्री बदलली म्हणून ही अडचण आली. तर माझं ठाम मत आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. उच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितलं होतं की निवडणुका जरी लागलेल्या असल्या विधानसभेच्या तरी सुद्धा आचारसंहिता असताना सुद्धा तुम्ही हा कायदा पास करा आणि लोकांच्या जमिनी द्या. त्याच्यामुळं कोणतीच अडचण माझ्या मते तिथं नव्हती. राधाकृष्ण विखे पाटलांनी हा विषय मंत्रिमंडळात कोर्टाचा निकाल झाल्यानंतर नेला. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाने याला मान्यता दिली. मान्यता दिल्यानंतर फक्त काय राहिलं होतं? ऑर्डिनन्स काढायचा, म्हणजे त्या कायद्याला दुरुस्ती करण्यासाठी राज्यपालांची त्याच्यावर स्वाक्षरीची गरज होती. मित्रांनो, फाईल तिथपर्यंत गेलेली आहे. फाईल टेक्निकल कारणाने मागे आली. मीनवाईल सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर आपण थोडासा वेळ शासनाला देण्याची भूमिका ठेवली की 3-4 महिने या प्रोसेसमध्ये अजून जाऊ शकतात. या भूमिकेत होतो, इतके दिवस थांबलो, अजून थोडे दिवस थांबायला हरकत नाही आणि त्याच्या माध्यमातून आपण शांत होतो. कोणत्याही प्रकारची आपण अशी भूमिका घेतली नाही की जी शासनाच्या विरोधात असेल किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून काही त्रास होईल. कारण मी अवमान याचिका दाखल करू शकत होतो, मी रस्त्यावरचं आंदोलन करू शकत होतो. मी ज्या गोष्टी मला अभिप्रेत होत्या शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून त्या मला करता येऊ शकत होत्या. परंतु मी एक भूमिका घेतली की इतक्या वर्षाच्या संघर्षामध्ये असे कुठं हे प्रकरण डायव्हर्ट होऊ नये की जेणेकरून माझ्याच नावावर परत बोट ठेवून सांगितलं जाईल की आता ही केस कोर्टात चालू झाली, ही इकडे चालू झालं म्हणून आता आम्ही निर्णय घेऊ शकत नाही किंवा या निर्णयाला वेळ लागेल. 10 महिने मित्रांनो शांत बसलो.
खूप मला फोन यायचे, लोक म्हणायचे साहेब इतके दिवस झाले, निर्णय तर झाला होता, सगळं होतं, तरी सुद्धा प्रक्रिया का होत नाही. मी म्हटलं आपल्याला असं कोणतंच पाऊल उचलायचं नाही, कारण तरुण मुलांचं फार रक्त असं गरम आहे. आता माझ्याबरोबर जे काम करणारी मुलं आहेत त्यांना वाटतं की नाही आता घुसून जाऊ, ट्रॅक्टर फुकून टाकू, JCB जाळून टाकू. मी म्हटलं आपल्याला हा विषय आता करायचा नाहीये, हा विषय आपल्याला आता करायचा नाहीये. आपल्याला प्रशासकीय दृष्ट्या कोणत्याच अडचणी निर्माण होतील असं काही वागायचं नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण कालपर्यंतची आपली भूमिका होती की आपल्याला कोणत्याही प्रकारे शासकीय किंवा प्रशासकीय दृष्ट्या आपल्या मुळे काही अडचण निर्माण होईल असं वागायचं नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की मी 3 वेळा पुण्यामध्ये या निकालानंतर बैठका झाल्या. मागच्या वेळेच्या एका बैठकीत तर मला असं सांगण्यात आलं की साहेब हा निकाल जो तुम्ही घेतलेला होता तो मंत्रिमंडळाने क्लिअर जरी केलेला असला तरी सरकार बदललं आणि हा निर्णय रद्द झालेला आहे. आता परत हे सगळं नव्याने करावं लागेल आणि त्याच्यानंतर जमिनी मिळतील. त्याच्यामुळे आम्ही इतके दिवस थांबू शकत नाही. आम्ही या जमिनी लोकांना आता आम्ही लोकांना टेंडर काढून देऊन टाकू अशी भूमिका घेतली. म्हटलं साहेब तुमचा गैरसमज होतोय, कृपया याची माहिती घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला माहिती देतो की निर्णय वगैरे रद्द झालेला नाही आहे आणि मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय असा रद्द पण होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमची जी काही अशी भूमिका असेल तर ती चुकीची आहे. तुम्ही याच्या संदर्भात माहिती घ्या आणि मग तुमचा काय विचार असेल तो मांडा. मित्रांनो, स्वाभाविकपणे संघर्ष किती करायचा याला मर्यादा असते, अधिकाऱ्यांपुढे किती वेळा जायचं याला मर्यादा असते. मी माझ्या आयुष्यात या प्रकरणामध्ये जेवढे दार शक्य होते मला तेवढे दार मी वटवण्याचा प्रयत्न केला. मुंबई असेल, संभाजीनगर असेल, श्रीरामपूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी वारंवार जाऊन या गोष्टीचा पाठपुरावा केला. याच्यात स्वार्थ काय होता? अजित काळेची 1 गुंठ जमीन होती का? की अजित काळेला पैसे घ्यायचे होते आणि केस चालवायची होती असा विषय होता का? मित्रांनो, हा सगळा संघर्ष याच्यासाठी होता कारण जमिनीची किंमत मला कळालेली, माझ्या बापाला जमिनीची किंमत कळालेली आहे आणि याचं महत्व काय हे मला म्हणजे ते मी सांगू शकत नाही. इतक्या पद्धतीने मी तुम्हाला याचं वर्णन करू शकतो. परंतु ज्या वेळेस असा विषय येतो की बुवा प्रशासन भाग दाखवण्याचा प्रयत्न करतो, ज्या गोष्टी सरळ मार्गाने होतात त्याला कुठेतरी फाटा मारायचा, त्याच्यात वाद निर्माण करायचा आणि तो वाद निर्माण झाल्यानंतर त्याच्यावरच परत हात ठेवून सांगायचं की आता हे प्रकरण इथे अडकलेलं आहे, आता काही होऊ शकत नाही. अशी जी भूमिका आता कालपासून मी पाहतोय की ज्या वेळेस आपल्या लोकांना त्यांनी आणलं, मला काही मुलांचा फोन आला की साहेब इथं आता वातावरण खराब झालेलं आहे, 200-300 लोक आहेत आपले, आपण आता इथं काय करायचं, जळून टाकू का आम्ही? म्हटलं अजिबात काही भूमिका घेऊ नका, असं काही वागू नका की जेणेकरून या विषयाला वेगळं वळण लागेल. तुम्ही आता शांततेने त्यांचं म्हणणं आहे ना पोलीस स्टेशनला घेऊन जातो, पोलीस स्टेशनला या, मी 4 वाजता कोर्टातला आटपून माझं एक प्रकरण महत्वाचं तेवढं संपून मी येतो. मित्रांनो, विषय असा आहे की प्रशासनाची जबाबदारी जी आहे, आता पोलीस स्टेशनला कुणी अर्ज दिला, माझं असं मत होतं की पोलीस स्टेशननी प्रोटेक्शन देताना विचारणा करायला पाहिजे होती. पण असो, ज्या वेळेस प्रोटेक्शन दिलं गेलं, प्रोटेक्शन दिल्यानंतर तुम्ही जर समजा बैठक बसवलेली आहे, मोठे अधिकारी म्हणजे DYSP सारखा माणूस 4.5 तास आमच्या बरोबर पोलीस स्टेशन मध्ये बसून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण महामंडळाची लोक इतक्या आडमुठ्याप्रमाणे वागत होते. काल आम्ही 10:30-11 वाजेपर्यंत साहेब पण समजून सांगत होते, PI साहेब समजून सांगत होते की बाबा काहीतरी निर्णय घ्या, काही फरक पडणार नाही, थोडं एक पाऊल माग आल्याने काही होणार नाही, परंतु तुम्ही शांततेने बसून निर्णय घ्या. परंतु 11 वाजेपर्यंत याच्यावरती तोडगा निघाला नाही, कोणताही मोठा अधिकारी याच्यामध्ये आला नाही आणि त्यांनी भूमिका घेतली नाही. म्हणून मी रात्री 11 वाजता निर्णय घेतला की मी इथून हलणार नाही जोपर्यंत कोणता मोठा अधिकारी येईल, कागदोपत्री आम्हाला सांगेल किंवा अशा पद्धतीने प्रकरण निघतंय, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. वाटलंच तर आमच्यावर तुम्ही फौजदारी केसेस दाखल करा, आम्ही इथून काही जाण्याची आमची मानसिक इच्छा. मित्रांनो, रात्रभर आपण इथं काढले, पोलीस स्टेशनला रात्र काढणं काय प्रकार असतो संजय राऊत चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आम्हाला त्यांचं भाषण तो 1 दिवस काढला, पण मला अभिमान वाटतो की मी ज्या विषयासाठी इथं 1 दिवस काढला, माझ्या आयुष्यभरासाठी, माझ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा एक उदाहरण निर्माण झालेलं आहे. कारण मला असं वाटतं की जो माणूस संघर्ष करतो, जो माणूस दुसऱ्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसण्याची भूमिका घेतो, त्या माणसाचा कोणता स्वार्थ नसेल तर तो माणसाची भूमिका प्रामाणिकपणाची आहे. कमीत कमी तेवढा शिक्का तरी सरकारी दप्तरी लागतो.
तो शिक्का आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून लागलेला आहे. बरेच राजकीय पुढारी इथे येऊन गेले सकाळपासून, बऱ्याच जणांनी आपली भूमिका मांडली. अण्णा तर आता भाजपचे सर्व आहेत, श्रीरामपूरच्या गोष्टी बोलायच्या मला माहिती आहे अण्णा, पण तरी सुद्धा ज्या माणसाने सातत्याने गेले 30 वर्ष भाजप जिवंत ठेवली त्याला आम्ही त्याला मानणारच आहे. तर जर समजा अशी माणसं येऊन गेली तुमच्या विषयाला सत्तेमध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.